आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ओवी, अगं हा सगळा काय प्रकार आहे? दादा व्हॅलेंटाईन्स डे ना, म्हणून हे सरप्राईज. आता व्हॅलेंटाईन डेचा आणि सरप्राईजचा काय संबंध? अरे दादा, असं काय करतो? आपल्याकडे कोणताही सण असला की आपण तो छान साजरा करतो ना, तसाच व्हॅलेंटाईन्स डे पण प्रेमाचा सण आहे. मग तो नको साजरा करायला? नाही, हे सगळं प्लॅनिंग तुमचं ठीक आहे, पण आई आणि गुड्डी कुठे आहेत? आम्ही त्यांना फिरायला पाठवलं. फिरायला? अरे दादा, आपल्याला छान सेलिब्रेट करता यावं आणि त्यांना सुद्धा मस्त गाडीतून पूर्ण नाशिक फिरता यावं म्हणून मी हा प्लॅन केला होता. त्या ऍक्च्युली घरी खूप कंटाळल्या होत्या. मग मीच बाबांना कॉल केला आणि गाडी मागवून घेतली आणि त्या पण खूप आनंदाने गेल्या. अरे ठीक आहे, पण एवढी सगळी सजावट करायची काय गरज होती? दादा, ऍक्च्युली मला ताईकडून कळलं की लग्नानंतर तुम्ही तिला कुठे फिरायलाच घेऊन जाऊ शकला नाही, म्हणून आम्ही हे सगळं डेकोरेशन केलं आणि खास तुमच्यासाठी हे सेलिब्रेशन प्लॅन केलं. आणि खरं तर ही ताईचीच आयडिया होती. ताई म्हणाली की दादा खूप बिझी असतात, एक पण दिवस त्यांना तिला वेळ देता येत नाही ना, म्हणून मग आज आपण असं काहीतरी करूया की ते लवकर घरी येतील. आणि तिचं हे बोलणं ऐकूनच मला एक मस्त प्लॅन सुचला आणि आम्ही एकत्रच एक्झिक्यूट केला. बरं, छान आहे हे तुमचं सगळं प्लॅनिंग, पण पुढे काय करायचं काय? रूम मध्ये तुमच्यासाठी कपडे ठेवलेत, पटकन चेंज करून या आणि मग आपण व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट करू. अरे ठीक आहे. केक कट करा. सावकाश. चल, आता डान्स करूया. हा? हो, काय? डान्स. एक मिनिट. आम्ही कसं डान्स करणार? ऐक ना, अगं नाही
काय झालं? या ना नाचायला. हं. अगं डान्स वगैरे नको. हो, एवढे ऑकवर्ड का होत आहे? नाही तसंही आजचं सेलिब्रेशन जर आपण कुठे पब मध्ये केलं असतं तर तुम्ही नाचलाच असतात ना. अगं नाही. मग हवं तर तसं समजा आणि डान्स कर. एक वेळ पब मध्ये गेलो असतो तर तिथे आजूबाजूला बघायला लोक असती, पण इथे तर कोणीच नाहीये. या ना. या चला आम्हाला नाही येत नाचता.